गव्हाच्या पिठाची आंबोळी कधी खाल्ली आहे का? तर बाउलमध्ये 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ, त्याच वाटीने पाव वाटी जाड रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्या वाटीने 1.5 वाटी पाणी घालून सर्व पिठाच्या व्यवस्थित गुठळ्या मोडून आता आपण 10 मिनटं छानपैकी पीठ भिजवून घेऊयात. एकीकडे पीठ भिजेपर्यंत पॅनमध्ये तेल, राई, जिरं, तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टमॅटो, किसलेलं गाजर हे सर्व जिन्नस हलकेसे मऊसर झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून चुरचुरीत फोडणी भिजवलेल्या पिठामध्ये घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं पाणी, खाण्याचा सोडा टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून आता मध्यम आचेवरती अशा प्रकारे छान जाळीदार असे गव्हाचे हेल्दी आणि मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट असे गव्हाची आंबोळी तयार. धन्यवाद.